नामदार मंत्री भरत शेठ गोगावले यांनी कार्यालयाचा पदभार स्वीकारला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामदार गोगावले यांना खुर्चीवर बसवत त्यांचे स्वागत केले। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यामध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागलाय, तर महायुतीकडे मोठ्या प्रमाणात बहुमत असल्याने त्यांनी सत्ता स्थापन केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकूण 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। यामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट या तीनही पक्षांच्या मंत्र्यांचा समावेश आहे। 17 दिवस उलटून गेल्यानंतरही बहुतांश मंत्र्यांनी आपल्या खात्याची जबाबदारी स्वीकारली नाही। मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना लवकरात लवकर खात्याचा पदभार स्वीकारावा असे आदेश दिले। आज महाड, माणगाव, पोलादपूर आमदार तथा नामदार मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारलाय। मंत्रालयातील विस्तार इमारत 3ऱ्या मजल्यावरील दालन क्रमांक 314, 316, 318 या कार्यालयाचा पदभार यावेळी स्वीकारण्यात आलाय। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांना स्वतः खुर्चीवर बसवत त्यांचे स्वागत केले। यावेळी मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय शिरसाट, मंत्री दादा भुसे, मंत्री प्रकाश आबिटकर तसेच मंत्री व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार भरत शेठ गोगावले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला। तसेच इतर उपस्थित मंत्र्यांचा देखील नामदार गोगावले यांच्याकडून यावेळी सन्मान करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.